नमस्कार प्रेक्षकांनो, तारिणी मालिकेत खूपच वेगळा वळण आपल्याला पाहायला मिळतंय. होय प्रेक्षकांनो, चक्क शेखर कौशिकीचा नवराच काहीतरी गडबड धांदली करतोय हे मात्र आता पुढे येतंय. होय मित्रांनो, जयवंत श्रीवास्तवच्या एका निर्णयामुळे आता मात्र केदार IPS ऑफिसर आहे हे सत्य चक्क आता त्या शेखरने मात्र पुढे आणले. होय प्रेक्षकांनो, आणि हे सत्य समोर आलं तेव्हा शेखर आणि कौशिकीवर संशयाची सावली मात्र पडलेली आहे. शेखर समोर आता अशी एक व्यक्ती येणार आहे ज्याच्यामुळे सगळा खेळ मात्र आता बदलणार आहे. या दरम्यान आपण काय पाहतोय, ऑपरेशन तिरंगा सुरू झालंय आणि फैजाबाद म्हणून जे गाव आहे तिकडून आलेली सलमा अतिरेकी जी काही बायकांनी एंट्री केली ते सगळे अमृतसरमध्येच असल्याचं सत्य मात्र तारिणीने पकडून काढलेलं आहे. सलमाच्या प्रत्येक हालचालीवर तारिणीचं लक्ष आहे. आता मात्र सगळ्यात जबरदस्त ट्विस्ट म्हणजे मित्रांनो, तारिणीला आता शेखरचं सुद्धा सत्य समजले. शेखर सरच सगळ्याचे कारणीभूत आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवणारी तारिणी स्वतः आता या खेळामध्ये महत्त्वाचा मोहरा ठरली आहे. एका बाजूला तारिणीला शेखरचं सत्य समजलं तर दुसऱ्या बाजूला प्रेक्षकांनो, शेखरला सुद्धा तारिणी कुठे गेली, तारिणी नेमकी काय करते हे सगळं माहिती आहे. आता मात्र तारिणी त्या सलमाच्या मागावर असताना ती सलमा काय करते, कुठे जाते, कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे हे सगळं तारिणी आता कॅप्चर करत असते. पाकिस्तानमधील शिमला मिरचीसाठी प्रसिद्ध असलेल्या गावापासून सुरू झालेला हा तपास आता मात्र एका धोकादायक आणि डेंजरस वळणावर आलाय. तारिणीला भेटत असलेली व्यक्ती, तिच्या मागावर असलेली जी काही व्यक्ती आहे, तिच्या सगळ्या डाऊटफुल हालचालींमुळे या प्रकरणाचं गूढ मात्र वाढलंय. आणि केदारला सुद्धा आता खूप मोठी गडबड असल्याचं सत्य कळले. प्रेक्षकांनो, जयवंत श्रीवास्तव आणि शेखर हे नेमके एकच आहेत की यांच्यात काही बोलणं चालू आहे, असं मात्र केदारच्या मनात आता संशय आलाय. केदार थेट आता शेखरच्या समोर जाऊन त्याला सडेतोड प्रश्न विचारणारे. त्यानंतर मात्र शेखरचा पर्दाफाश होताना प्रेक्षकांनो आपण पाहतोय. सगळ्यात महत्त्वाची भूमिका म्हणजे कौशिकीताईच आता शेखरला मदत करते. दोघं दुसऱ्या अननोन नंबरवरून आता चर्चा करत असतात. ताई नेमकं काय लपवतीये हे मात्र शेखरसोबत तिचा काय नेमका गेम सुरू आहे हे सगळं केदार आजच्या भागातच प्रेक्षकांनो समोर आणताना आपण पाहतोय. तारिणीला शेखर सरांचं सत्य जे काही समजले, शेखरला सुद्धा आता तारिणीच्या खबरा कोण लीक करतंय. आता मात्र मालिका एका अशा वळणावरती येऊन थांबली आहे जिकडे दोन्ही बाजूंकडे लक्ष देणं खूपच महत्त्वाचं ठरलंय. आता मात्र त्या सलमाला पकडून तिला 3rd डिग्री देत प्रेक्षकांनो तारिणीने जबरदस्त आता तिची कोंडी केलेली असते. अजिबात तिला ती माफ करणार नाहीये. चांगला तिला चोप देऊन तिच्याकडून सगळं सत्य मात्र वदवून घेतलंय. तर मंडळी, आजचा भाग एवढा मस्त दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे वाघा बॉर्डरवरती आपण पाहतोय सर आणि तारिणीचं जे काही डिस्कशन होतं ते पूर्ण झालेलं असतं. तारिणीला खूप छान गोष्टी सरांनी सांगितल्या आणि तारिणी मात्र म्हणते, सर मी भारत मातेची मुलगी आहे, मी कधीच मागे हटणार नाही आहे, मेली तरी मला तिरंग्यातच गुंडाळून घरी जायचे. सरांना खूप कौतुक वाटतं आणि सगळा इतिहास काय आहे, नेमकं काय घडामोडी झाल्या होत्या आणि ते सगळं प्रेक्षकांनो आता पाहणं रंजकदार ठरणारे. म्हणूनच आजचा भाग आता एकदम तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. इकडे आपण बघत होतो मित्रांनो, ए वतन वतन मेरे असं जे काही गाणं तिकडे लागलं तेव्हाच आता तारिणी हुरळून जाते. तिला खूप छान वाटत असतं आणि लक्षपूर्वक तारिणी सगळं आता एक जवानांना बघते, सगळ्यांचं आता बारीक निरीक्षण करते. तारिणी तर आपली इतकी टॅलेंटेड आहे प्रेक्षकांनो, कोण काय करतंय ती बरोबर आता हेरून घेते. इकडे मात्र लढायचे आणि त्या लोकांना मारायचे याच आता नाऱ्यासोबत प्रेक्षकांनो तिने कामाला सुरुवात केली. तारिणीला खूप इंटरेस्टिंग वाटत असतं आणि नवीन गोष्टी तिला आता करायला मिळणार आणि तिचं काम, तिची टीम आता तिने मागे सोडलेली असते. फक्त देशासाठी ती इथे आली. देशामध्ये होणाऱ्या ज्या काही चुका आहेत, ज्या काही अडचणी आहेत, दुसऱ्या देशातून येणारा जो काही हल्लेखोर आहेत ते मात्र आता सगळे हिला मिटवून लावायचे. फक्त आणि फक्त हाच विचार आता तिने करून देशाची मुलगी कधीच हरू शकत नाही, कधी कुठे कमी पण पडू शकत नाही हे तिला दाखवून द्यायचं असतं. होय प्रेक्षकांनो, इकडे तारिणी देशासाठी आणि या तिरंग्यासाठी काहीही करू शकते असं आपण बघतोय. तिथे असलेल्या मुली कशा स्वतःला ट्रेन करतायत, कशा देशासाठी ताकदीने लढायला आता स्वतःला ट्रेनिंग देत आहे हे पाहून तिला खूप छान वाटतं. स्वतः आता त्याच्यामध्ये हरवून गेलेली तारिणी मात्र इकडे मागे काय चाललंय, वेगळी गाणी चालू असतात, देशावरची गाणी. तारिणी सगळ्या गोष्टी निरीक्षण करत असते आणि तिला मात्र आता इतरे अंडर कव्हर ऑफिसर म्हणून जे काही भरतीला घेतले ते सुद्धा आता देशासाठीच लढाईसाठी. या गोष्टीची तिला आता खात्री पटली की सगळ्या गोष्टी आता ती बरोबर लिहून घेत असते. नवीन काय चाललंय इथे, आता काय आहे आपल्याला
याचा भाग व्हायचा आहे, सगळ्यांना आपलं करून घ्यायचं आहे, हेच आता माझं घर आहे, अजिबात नाही म्हणायचं नाही आहे. कुठेतरी मी आले ना दुसरीकडे, हे माझं घर नाही पण माझा देश माझं घर आहे, असं म्हणून तारिणी प्रेक्षकांनो आता शपथ खाते. ही मला संधी भेटली, या संधीचं सोनं मला करायचं आहे, अजिबात कोणाला निराश करायचं नाही आहे, असा विचार मात्र आपली तारिणी करते. सगळे आर्मी ऑफिसर, पोलीस हे सगळे देशासाठी लढत आहेत, स्वतःला ट्रेन करत आहेत. सगळ्या गोष्टी आपल्याला प्रेक्षकांनो खूप सुंदर पद्धतीने दाखवल्या गेल्यात. हिच्या मनात मात्र वेगवेगळी हालचाल सुरू होते. तिला भीती वाटत असते की काही करून स्वतःला स्ट्रॉंग करायचे, इथे लढायचे. तिरंग्याला जबरदस्त सॅल्यूट सलामी देत मात्र आता सगळे जनगण मनसाठी उभे असतात. आणि तेव्हा मात्र एक वाक्य तारिणी नीट ऑब्झर्व करते. तिला माहिती आहे की इथूनच माझा पुढचा प्रवास सुरू होणार आहे, तिथूनच आता मी सुखरूप घरी परत जाणार आहे. अभिमानाने मला स्वतःची मान वर करून आता जायचे, स्वतःचा अभिमान वाटला पाहिजे असं करायचे. इथे ज्या मुली मुलं ऑफिसर सगळे आहेत त्यांच्यासारखंच मला आता व्हायचे. दुसरीकडे केदार जाम टेन्शनमध्ये. टेक्नो आता सगळं फाइंड आउट करत असतो, नेमकं काय चालू आहे, बॉस कुठे आहे कुणालाच माहिती नाही आहे. टेक्नो केदारला सांगतो की गेल्या 3 दिवसापासून बॉस गायब आहे, बॉसचा काहीच कॉन्टॅक्ट नाही. केदार म्हणत असतो आपल्याला काही करून कामावर लक्ष द्यायचे. फातिमा मात्र आता बोलत असते की केडी सर तुम्ही अजिबात काळजी करू नका, पण बॉस कुठे आहे, बॉसचा काहीच पत्ता नाही, आपल्याला सांगून गेल्या नाही, तुम्हाला काही माहिती आहे का, कुठल्या सिक्रेट मिशनवर गेल्यात का. केदार मात्र फक्त त्यांच्याकडे बघतो आणि त्याच्या टीमला जे कळायचं ते कळून चुकतं. तेवढ्यात सुमी फोन करून केदारला मात्र बोलते, अरे काय काव्याचा साखरपुडा, सगळी तयारी करायची, कसं होईल केडी सगळं. अगं श्रीवल्ली तू घाबरू नको, कशाला घाबरते, हा तुझा आहे ना इकडे हिरो, तो सगळं करणार आहे, ती आता तारिणीची जागा मी घेणार आहे ग, तू नको आता इकडे. तारिणी मात्र प्रेक्षकांनो सगळे कामं घरातले करत होती. सुमीला टेन्शन आले. आता मात्र केदार स्वतः तारिणीची बाजू घेतून सगळं काव्याच्या साखरपुड्याची तयारी पुढं करणारे. इकडे मात्र आपल्या तारिणीचं सीन दाखवला जातोय मित्रांनो. तारिणी तिरंग्यासमोर उभं राहून एकच गोष्ट तिला आठवते, सरांनी सांगितलेली की काहीही झालं तरी या सगळ्या गोष्टी तुला आपल्या करून घ्यायच्यात, तुला आपलंसं वाटलं पाहिजे, देशासाठी तुला लढायचे, तुला संधी भेटली आणि अजिबात इथे मरायचं नाही आहे, तर लोकांना आपल्याला त्या आपल्या दहशतवाद्यांना दुश्मनांना मारायचं आहे. तिरंग्यासमोर उभं राहून तिरंग्यासोबत ती बोलते, कारण तिरंगा दुसरा तिसरा नाही तर आपल्या भारत मातेचा असतो. आणि या जगामध्ये फक्त एक आई आहे, मला दुसऱ्या आईने जन्म दिला आहे आणि या पृथ्वीवर कसं यायचं ते मला या आईने जगवलं, असं म्हणून तारिणी शपथ घेते. सगळा अभ्यास प्रेक्षकांनो करते. ऑपरेशन सिंदूर जेव्हा एका बाईवरती अत्याचार झाला तेव्हा घडलं, तेव्हा ती बाई चूप बसत नाही. त्यापैकी मी तशीच आहे, मी आता यांची लेक आहे, देशाची लेक आहे, खूप काही करू शकते. सरोजिनी नायडू मॅडम अशा सगळ्या बायकांबद्दल ती आता झेंड्याला बोलत असते आणि झेंड्याला बघून तिला अभिमान वाटतो, तिला अंगाला शहारा येतो. आता मी अजिबात घरी गेल्यावर कुठलंच निराशा आता मला येणार नाही, मी मेले तरी चालेल, सफेद कपड्यामध्ये मी नाही तर मी तिरंग्यात लिपटून जाणार आहे. आणि इकडे प्रेक्षकांनो आता जातीवाद भेदभाव सगळं एकदाचं मिटून गेला पाहिजे. तिरंग्यासमोर उभं राहिल्याच्या नंतर आपल्याला आपली फक्त एकच जात दिसली पाहिजे, ती म्हणजे भारतीय. आता मात्र इकडे प्रेक्षकांनो आपण भारतीय आहोत. तारिणी जी आहे ती विचार करते, सगळ्या गोष्टींचा बारीक विचार करते आणि हे मिशन सक्सेसफुल करायचं आहे. मागचा पुढचा काही विचार न करता माझ्या घरच्यांना, माझ्या टीमला, माझ्या गँगला मी काहीच सांगितलेलं नाही आणि ते सिक्रेटच राहिलं पाहिजे. मी जेव्हा परत जाईल तेव्हा मात्र आता त्यांना अभिमानच वाटला पाहिजे की मी काय करून परत आले. त्यासोबत इकडे तारिणी बोलत असते प्रेक्षकांनो की काही झालं तरी मी माझी मान, माझ्या भारत मातेची मान, माझ्या आईची मान खाली झुकू देणार नाही आहे. काही झालं तरी मी माझी पूर्ण ताकद लावणार आहे या देशासाठी. आणि इथे तारिणी त्या झेंड्याला पाहून प्रेक्षकांनो जबरदस्त हॅप्पी असते, खुश असते, आनंदी असते. आजपासून तिचा नवीन आता प्रवास. आणि त्या पहिल्या झटक्यात तिने त्या सलमाला प्रेक्षकांनो तिच्या मुसक्या आवडल्या आणि येणाऱ्या भागात आपण पाहतोय त्या सलमाला 3rd डिग्री देऊन तिच्याकडून अख्खं सत्य मात्र तारिणीने एका झटक्यातच वधवून घेतलेलं असतं. 100% तिची पहिली पायरी तर जबरदस्त आता सक्सेसफुली आपल्याला पाहायला मिळते. सरसुद्धा आता इकडे खुश होतात. विक्रम सरांनी तिच्या बॅकअपसाठी 2 ऑफिसर दिलेले असतात. तेव्हा तारिणी आता तिकडे जय हिंद सर, जय महाराष्ट्र, जय भारत म्हणून आता आपले कामं करते. वंदे मातरमची घोषणा देत पुढच्या प्रवासाला ती तयार झाली. तर मंडळी आजचा भाग तुम्हाला आवडला असेल, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.